काय केलं पाहिजे अशा वेळी? तुम्ही काय सांगू शकाल? तर त्या मुलीचा असा समज झालेला आहे. आता बघा, आपल्या शब्दाकडे आलो आपण. दॅट गर्ल कॅनी नमस्ते, गुड मॉर्निंग. त्या मुलीचा स्वतःच्या फॅमिलीबद्दल असा समज झालेला आहे किंवा आपण गैरसमज म्हणू, तिला तिच्या घरातल्यांसोबत राहायचंच नाही आहे, की तिचं म्हणणं एक ठाम आहे की पार्शलिटी केली जाते तिच्या बाबतीत. आता पार्शलिटी केली जाते म्हणजे काय केलं जातं? जगातल्या सगळ्या आईवडिलांना आपली मुलं सेम असतात हे तर माहिती आहे. बट ती लहानपणापासून जे काही एक्सपिरियन्स आले असतील, सो तिचे ते थॉट प्रोसेस कोण कोणाची बदलू शकत नाही. आणि मतं ठाम झाली की मग एवढी ठाम होतात, म्हणजे एका परक्या मुलावर ती एवढा विश्वास ठेवू शकते. ती बोलते काय होऊ देत, मी तुझ्याबरोबर राहीन, पण मला तुझं रिटर्न पाठवलंस तर मी आत्महत्या करणार.